नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरणाचा थरारक खुलासा झालाय। उपनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत विधी संघर्षित बालक आणि त्याच्या चुलत्याचा चोरीचा कारनामा उघड झालाय। या दोघांनी मिळून तब्बल 9 मोटारसायकली चोरल्याचं समोर आलंय। नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोटारसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग प्रकरणांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना विशेष कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याचाच भाग म्हणून उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वडनेर परिसरात सापळा रचण्यात आला। त्यावेळी एक विधी संघर्षित बालक चोरी केलेली मोटारसायकल घेऊन जाताना पोलिसांच्या हाती लागला। चौकशीत त्याने चक्क आपल्या चुलत्यासोबत मिळून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। बालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध घेताच तब्बल 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। जप्त केलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत 3,05,000 रुपये इतकी आहे। या गाड्या नाशिक शहरातील उपनगर, नाशिक रोड, इंदिरानगर, मुंबई नाका तसेच घोटी आणि इगतपुरी परिसरातून चोरी केल्या असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे PI शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत DB टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे। असे 2 त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण 9 मोटारसायकल्स त्या ठिकाणी रिकव्हर करण्यात आलेले आहेत। सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकरवी या चोऱ्या करायचा। याच्यामधल्या अद्याप तो आपल्या 4 मोटारसायकल ज्या आहेत त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालयाअंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत, ज्यामधला उपनगरला एक आहे, इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून 5 मोटारसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे PI शिरसाट साहेब, आमचे DBचे PSI आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल। या प्रकरणातील चुलता सलीम हुसेन पठाण राहणार गोंदे, तालुका इगतपुरी हा फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे। उपनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरी प्रकरणातील तब्बल 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। मात्र फरार चुलत्याला अटक झाल्यानंतर अजून अनेक गुन्ह्यांचा तपास उलगडण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण कुलथे,